मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दिनांक 8 जानेवारी 2024 ते दिनांक 11 जानेवारी 2024 अखेर भरवण्यात येणाऱ्या जत येथील श्री यल्लमादेवी यात्रेत येणाऱ्या भाविकांना करावा लागणार अनेक समस्यांचा सामना। जत नगरीची ग्रामदेवता, महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, श्रीमंत डफळे राजघराण्याचे खाजगी देवस्थान, नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या श्री रेणुका स्वरूप श्री यल्लमादेवीची यावेळची मार्गशीर्ष यात्रा ही दिनांक 8 जानेवारी 2024 ते दिनांक 11 जानेवारी 2024 अखेरपर्यंत भरवण्यात येणार आहे। श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जतच्या वतीने यात्रेची तयारी झाली आहे। दिनांक 26 डिसेंबर पासून यात्रेत येणाऱ्या व्यावसायिकांना जागा वाटप सुरू आहे। यात्रा अजून आठवडाभरावर येऊन ठेपली असली तर यात्रेत व्यावसायिक आतापासूनच येऊन आपापली दुकाने लावण्याच्या मागे लागली आहेत। यात्रेत मेवा मिठाईची दुकाने व पाळणे यावेळी लवकरच आलेत। तसेच भेळवाले व हॉटेल व्यावसायिकही येऊ लागले। जतची श्री यल्लमादेवीची यात्रा ही खिलार जातीच्या जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे। या जनावरे बाजाराचे संपूर्ण नियोजन ही सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने केली जाते। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने यात्रेत कृषी प्रदर्शन ही भरवण्यात येते। या यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जतने विविध उपाययोजना केल्या असल्या तरी त्यात तोकड्या पडत आहेत। त्यातच तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी यांनी श्री यल्लमादेवी यात्रेकरिता आरक्षित केलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होऊ घातली आहेत। त्यामुळे यात्रा भरवणं अवघड होत आहे। जत शहरालाच सध्या आठवड्यातून एक वेळा नगर परिषद मार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे। यात्रा परिसरात तर एकच बोरवेल आहे। या बोरवेल वर विद्युत मोटर बसवून यात्रेत 2 ठिकाणी पाण्याचे स्टँड ठेवून नळाद्वारे यात्रेकरूंना व भाविक भक्तांना पाण्याची सोय करून दिली असली तरी ती कमीच पडणार आहे। त्यामुळे यात्रेत प्रशासनाने यात्रेकरूंसाठी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची गरज आहे। त्याचप्रमाणे यात्रेकरू महिला व पुरुषांसाठी श्री यल्लमादेवी प्रतिष्ठानने तात्पुरत्या स्वरूपात ओढापात्रा शेजारी उभी केलेली शौचालय ही यात्रेकरू व भाविक भक्तांसाठी अपुरी पडणार असून यात्रेकरू उघड्यावर शौच करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। यासाठी प्रतिष्ठानने व प्रशासनाने श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी ज्याप्रमाणे नियोजन केले होते तसेच नियोजन श्री यल्लमादेवी यात्रेत होणं गरजेचं आहे। श्री यल्लमादेवी यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू येथील व्यावसायिक व भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असल्याने भाविकांच्या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात धूळ पसरवून श्वसनाचे आजार बळविण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने यात्रेत सर्वच रस्त्यांवरती दररोज टँकरद्वारे पाण्याची फवारणी करण्याची आवश्यकता आहे। तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी श्री साई भक्तांना देवदर्शनासाठी मास्क सक्ती केली आहे। त्याचप्रमाणे जत यात्रेतही मास्क सक्ती करणं आवश्यक आहे। श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जत नगर परिषद उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक जत आगार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, अन्न व भेसळ विभाग आदी विभागांची यात्रा नियोजनाबाबत बैठक पार पडली असून यासाठी मंदिर परिसरात यात्रेवर लक्ष ठेवणे व यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडणे यासाठी मंदिर परिसरात एक वॉर रूम तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। यातील किती विभागाचे अधिकारी हे यात्रा कालावधीत आपल्या कर्तव्याला जागतील हे लवकरच समजेल। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।